नमस्कार, मी स्वराली. होली म्हटलं की पुरणपोळी आलीच. चला तर मग आजची पुरणपोळीची रेसिपी माझ्या पद्धतीने मी कशी बनवते ती शेअर करणार आहे तुमच्यासोबत. पुरण बनवण्यासाठी मी 1 कप चणा डाळ घेतले. भिजवली नाही, डायरेक्टली वापरणार आहे. ती स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यामध्ये छोटा चम्मच हळदी पावडर आणि 1 चमचा तेल टाकले. 1 ग्लास पाणी. ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरच्या 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. चणा डाळ शिजेपर्यंत आपण कणिक मळून घेणार आहोत. त्यासाठी मी 1 कप गव्हाचं पीठ घेतले आणि 3 चम्मच मैदा, अर्धा चमचा छोटा हळदी पावडर, चवीनुसार मीठ आणि 1 मोठा चमचा तेल. हे सगळं पहिल्यांदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये. त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं. थोडासा तेलाचा वापर करायचा इथे आणि परत एकदा मऊसूत होईपर्यंत पीठ मळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर अर्धा तास आपण झाकून ठेवणार आहोत. इकडे कुकर पण थंड झाले. डाळ व्यवस्थित अशी शिजून गेले. त्याच्यातलं पाणी आपण गाळून घेणार आहोत आणि कटाच्या आमटीसाठी वापरणार आहोत. आता ही वरती राहिलेली डाळ एका चमच्याच्या साहाय्याने आपण बारीक करून घेणार आहोत, म्हणजे आपलं मऊसूत पुरण तयार होईल. आपलं मऊसूत पुरण तयार आहे. त्याच्यामध्ये मी 1 कप चिरलेला गूळ घातला आहे. जेवढी चणा डाळ असेल तेवढाच चिरून गूळ घ्यायचा. त्याच्यानंतर 1 छोटा चम्मच वेलची पावडर टाकले. गूळ घातल्यानंतर आपलं पुरण पातळ होतं थोडं. आपण घट्ट होईपर्यंत सतत हलवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं इथे चम्मच पूर्णपणे उभं राहिले म्हणजे आपलं पुरण तयार झालं आहे. त्याच्यानंतर ही भिजवलेली कणिक व्यवस्थित अशी मऊसूत झाले. ती परत एकदा मळून घ्यायची आणि छोट्या चेंडूचा आकार असतो तेवढा पिठाचा गोला घ्यायचा आणि त्याची अशी गोल वाटी तयार करायची. त्याच्यामध्येच तेवढ्याच आकाराचा आपण पुरणाचा गोला घेतला आहे आणि त्याच्यामध्ये टाकलं आहे आणि त्याचं तोंड बंद करून आता ती पुरणपोळी थोडं पीठ टाकून सुकं पीठ टाकून लाटून घेणार आहोत. पुरणपोळी लाटताना एकदम हलक्या हाताने लाटायची म्हणजे आपली पुरणपोळी कुठेही फाटत नाही. तुम्ही बघू शकता माझी पुरणाची पोळी कुठेही फाटली नाही आणि चारही बाजूला पुरण व्यवस्थित असं लागले. तवा जास्त पण गरम नाही पाहिजे आणि कमी पण नाही पाहिजे, मध्यम पाहिजे. त्याच्यानंतर गरम तव्यावरती पुरणपोळी टाकून द्यायची आणि एका बाजूने पुरणपोळी भाजून घेतली की दुसरी बाजूला पलटायची आणि एका बाजूला तूप लावून घ्यायचं. असं करून आलटून पलटून पुरणपोळी भाजून घ्यायची व्यवस्थित अशी. तुम्ही बघू शकताय आपली पुरणपोळी टम्म अशी फुगून गेले. आजपर्यंत मी जेवढ्या वेळेला पुरणपोळ्या बनवल्यात त्याच्यापैकी ह्या वेळेच्या पुरणपोळ्या एकदम मस्त झाल्या होत्या. पुरण पण चारी बाजूने व्यवस्थित असं भरलं गेलं होतं आणि मला पाहिजे होत्या तशा एकदम फुगत होत्या सगळ्याच पुरणपोळ्या. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू